घोटवडे येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य सभा। राधानगरीत काँग्रेसचा विजय निश्चित, मान्यवरांचा विश्वास। घोटवडे, प्रतिनिधी। कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौभाग्यश्री धीरज डोंगळे, पंचायत समिती कौलव येथून स्वाती प्रकाश चरापले, तसेच पंचायत समिती कसबा तारळे येथून श्री दीपक आनंदराव पाटील यांच्या प्रचारार्थ घोटवडे येथे भव्य प्रचार समारंभ व जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती मालोजी राजे यांनी उमेदवारांसह स्वयंभू मंदिरात दर्शन घेतले। त्यानंतर माजी आमदार पी.एन. साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली। या सभेला राष्ट्रीय काँग्रेस पक्षासह आर.पी.आय. गवई गट, जनता दल आघाडीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। परिसरात काँग्रेस समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। सभेत बोलताना अनेक मान्यवरांनी राधानगरी तालुक्यातील काँग्रेसचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास व्यक्त केला। जिल्ह्याचे खासदार छत्रपती शाहू महाराज तसेच जिल्ह्याचे नेते आमदार बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जात असून काँग्रेस संघटना मजबूत असल्याचे वक्त्यांनी सांगितले। छत्रपती मालोजी राजे यांनी आपल्या भाषणात सांगितले की राधानगरी हा कायम काँग्रेसवर प्रेम करणारा तालुका आहे। लोकसभा निवडणुकीत येथून काँग्रेसला सर्वाधिक मते मिळाली होती। यावेळेसही काँग्रेसच्या उमेदवारांनाच मोठे मताधिक्य मिळेल। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय सिंग पाटील यांनी केले। यावेळी प्रज्ञा दत्तात्रय जाधव म्हणाल्या की काँग्रेसला विजय करण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करून काँग्रेसचे उमेदवारांना निवडून देण्याची गरज आहे। ऑलिम्पिक वीर स्वप्नील कुसाळे यांचे वडील सुरेश कुसाळे यांनी मनोगत व्यक्त केले। त्यांनी सांगितले की काँग्रेसला बळ देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे। आर.पी.आयचे जिल्हाध्यक्ष मान्य पांडुरंग कांबळे यांनी सांगितले की जिल्ह्यातील सर्व दिग्गज नेते काँग्रेससोबत एकवटले असून काँग्रेसचा विजय आता निश्चित झाला आहे। राधानगरी तालुक्याचे नेते ए.वाय. पाटील यांनीही काँग्रेसचा हात अधिक बळकट झाल्याचे सांगत सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला। या प्रचार सभेमुळे परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून आगामी निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। लोकसेवा न्यूज 24 तास।